हॅलो एव्हरीवन, कशा आहात? आय होप मजेत असाल. तर सगळ्यांनी जेवायला या. आता वाजले 11 वाजता जेवतोय आम्ही. आमचं जेवण झालं. हे मी तुम्हाला एक गोष्ट दाखवते. माझे मिस्टर भाजी बघा कुठली खातात. त्यांच्या आयुष्यातला पहिला खेकडा. त्यांच्या आयुष्यातला पहिला खेकडा चालू आहे. खेकडा चालू आहे. तर तो जो खेकडा आहे ना, तो मी नाही बनवला. असं बोल, रिअली सांग जराशी. मी खेकडा कसं काय बनवणार? मी कधी बघितलंच नाही, मी कधी खाल्लंच नाही ना, मी मी कधी भाजी कधी बनवलंच बनवणारच नाही नाही. ना. मम्मीने बनवलं, मी कसं काय बनवणार? बरोबर. मम्मी ते जे म्हणून ते पण नाही हा. तर बघू शकता तुम्ही माझ्या मिस्टर खेकड्याची भाजी ही घालतात. भाजी माझ्या फ्रेंडच्या नंदेने दिलेली आहे, म्हणजे त्यांच्याच फ्रेंडच्या बहिणीने दिलेली आहे. तर एवढा मोठा खेकडा होता, त्यातला अर्धा दिला वाटतं त्यांना. अर्धा नाही, अख्खा खेकडा होता तो. नाही, मला अक्का नाही दिसला. तू खाल्लाय का? तुला दिसायला? तर हे खेकडा खाण्यासाठी माझे मिस्टर काय चालतो ना खेकडा चावतो ना ते तिथंच लागतो तो कधीच. त्याच्यातच टाकणार इथंच खेकडा. टाकतो का? मग चावतो ना लय दूर. तर हा खेकडा खाण्यासाठी माझ्या मिस्टरांनी तुम्हाला दाखवते मी काय घेतलंय. इथे बा. बघा. असं डोबोळ हे बघा, मुसळी घेतली, मुसळी. आणि ह्या वस्त्रामुळे वस्त्र कसं काय, अवजार, त्या अवजारामुळे माझ्या मिस्टरांना खेकडा पद्धतशीर खाता आला. स्वस्त काय? स्वस्तात मस्त असा खेकडा धरला आणि चेचून खाल्ला. असं मार. असा खेकडा खाऊ वाटतो यार. कसं नाही. खाऊ वाटतो? असं मारतो. असं मारतो. तोंडानेच बोलते, पण खाऊ कसं वाटतं मी ते म्हणते. हे बघ माझ्याकडे बघ, हे बघा. हे बघा, हा, हे बघ, असं मारतो ना. असं मारतो. ही भाजी आहे. हे असं. हे खेकडा. हे खेकडा. हे असा. ले हे बघ. याच्या आतमध्ये जे नरम पीस ते खायचं. नरम पीस. आणि हे बघा, अशा पद्धतीने मुसळीने तोडला एक खेकडा. तुम्हाला जर खायचं असेल तर खेकडा असं तोडून खा. म्हणजे त्याचा पाठ चुरा नका करू, नाही तर तुम्ही चटणीवाणी चेचा तसं चुरा नाही हे बघ, करायचा. हे जे नरम आहे ना हे खायचं. हे बघ. थोडस नाही नको, मला मी घाबरतो. तुला काही चावणार आहे का तो पोटात? नाही हे बघ, हे नरम पीस आहे ना हे खायचं. तर खा. हा. हा मम्मी, नंतर तू नाही खाती. कसं मम्मी. दाखवू तुम्हाला? मम्मी खाते पप्पा असे खाता. मारू मारू खातात. कसं राहतं यार, काय माहिती कसं राहतं. मला तर मला पण मारतोय ते. हो, बस झालं माझं. पप्पा लावते. शांतपणा करू नको. पप्पा हे बघ. पप्पा लावते. मी खाते. बस झालं ना, बस झालं मी. शांतपणा करू नको, नाही तर देईन ठेवून एक कानामागं. मला आवर आवडतो. चल. असंच आहे. पुन्हा असंच आहे बघ. हे बघ. तेव्हापासून टाइमपास लावला. आवर. बस संपलं त्याचं. मराठी कळते का? आवर. खाल्लं मी, पोट भरलंय. आवर. शांतपणा करू नको. दात काढून का? आवर ना. खरंच पोट भरलंय. मला माहित नाही, खाऊन घे. आवर. पप्पा मी खातोय. हे बघ एवढीची. काय म्हण, हे बघ, खाजायला लागली सम्राट हाताला लय. आज आता त्याच्याने मुंगी असतात. त्याच्यानं छोटे बच्चे. समजलं का? हात आली मुंगी असतात हाताला. नाही बच्चे असतात त्याचे किकडा. बच्चे असतं त्याचा खेकडा, खायचा नसतो तो. मग समजलं मुंगी का? असतं त्याच्याने. मग एवढंच खायचं. एवढा नाही, ही चपाती संपवली. शांतपणा करू नको. काय एवढंच खायचं? हा. मी त्याला घरी पाठवलं. त्याला सरळ बोलून तू घरी जा. बंद झालं. थोडं खायचं. मी जेवलीये तुझ्या पण. छत्तोबळीचा बकरा होणार आणि त्याला घरी पाठवून येईल. ना, मी जेवलीये. मग शांतपणा करू नको. चला आवर. पप्पा लावू दे. तेवढंच खाऊ दे मम्मीला. तो बोलतो मम्मीला एवढंच खावतो. तू पण शांतपणा करू नको. आवर चल. हा मग आवर चल. नीट बसून जेवायला. मांडी घालू, व्यवस्थित बसत जा जेवायला. बस संपलं. आवर रे, आवर ना. का टाइमपास लावलाय? मम्मी एवढंच खा. फक्त एवढंच खायचं तुला. मम्मी एवढंच खा. फक्त एवढंच खा. फक्त एवढंच खा.
काय पेपर होते भाऊचे, काय माहित भाऊ काय दिवे लावून आलाय. हा काय सांगायचं ते नाव पण मला पहिल्यांदा. गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनेल. तुम्हाला मी आज एकदम इंटरेस्टेड गोष्ट दाखवते जी तुम्हाला फक्त आम्रपाली अमोल या चॅनेलवरच बघायला मिळेल. इंटरेस्टेड गोष्ट म्हणजे ती अशी आहे, तुम्ही बघू शकता बिना कोथिंबीरची. अरे कोथिंबीर टाकायची बिना कोथिंबीरची वाली. अरे मी त्यांना इन्फॉर्मेशन देते, तुम्ही मला बोलू तर द्या आधी. बिना कोथिंबीरची करते. बघा चिकनची भाजी आज माझे मिस्टर बनवतात. काय काय टाकलं याच्यामध्ये? मी तुम्हाला ग्रेव्ही बोललेली, ग्रेव्ही समजते का? बाई ग्रेव्हीच होणार आहे, थांब टेन्शन नको घेऊ. पण मग मला काय बोलायचं होतं, ही कुकरमध्ये टाकली असते थोडंसं पाणी टाकून तर पटकन झालं असतं. ही भाजी मला ग्रेव्ही पाहिजे. हा ग्रेव्ही ग्रेव्हीच होणार ती. मला नाही वाटत ती ग्रेव्ही अरे होईल. होणार बोललो तर होणार. मम्मी बनवते तशी होणारच नाही ही भाजी. मला माहिती आहे याचा रसाच होणार आहे नाही. लाल. बद बद पाणी टाकी दिले, कांदा टमाटर टाकी त्या भाजीमध्ये. अशी ग्रेव्ही होस का? तू इकडे ये, अरे होणार बोललो तर तू होणार. इकडे ते ये, अरे काय एकदम सुक्क सुक्क काय चपाती काय हे तू होणार का? इकडे. तर मग जाऊ दे, मग त्यासले खावं नाही तर मग जाऊ दे. तुला झालं घट्ट मला बसून? आहे मला शेपुनी भाजी. हा, घट्ट गाईस झालं. तुम्ही सांगा मला आता या भाजीची ग्रेव्ही होणार की नाही. होणार मी सांगतो तुला. आणि यांना खायची ती भाजी. आता चिकनची भाजी बनवणं चालू आहे. फ्रीजनं पाणी येते देख होणार मी सांगतो तुला. देखी घेते कच्चंच पाणी. आहे ते, काय काय हे करणार का आटवणार ते पूर्ण रस्सा. पाहिजे तेवढा रस्सा ठेवायचा आणि त्याने बाकी ग्रेव्ही होईल नाही मम्मी. पण हे टाका ना, पाणी टाका अजून शिजायला हा मग हे. होईल ना. तिला काय एकदम घट्टच पाहिजे नाही ना. कांदा आणि टमाटर शिजला ना घट्ट होईल ते. तिला तेच पाहिजे नाही. मग मी तिला तेच सांगतो शिजू दे. पाणी टाका आधी. नाही बस झालं शिजणार ते. तिला तेच पाहिजे नाही, तिला तसं तसंच चलो पाहिजे नाही, पाहिजे नाही. आज कसं काय असं करतो आम्हाला? कोण? मी काय रोज- माहिती मी त्यासले नाही खाणार काय आहे. मग तूच खाणार आहे. चिकन तूच खाणार आहे. मी नाही खाणार आहे. मी तर तो आळणी करून खाणार आहे. हे बघ मी म्हणून तर दे वेगळं ठीक आहे. मग मम्मी पहिले शिजाडता नाही येत का? आणि करी खावा नाही येतं मग डायरेक्ट लाल मिरची मग हलवता होणं असतं ना. आणि आणि मटण काढ. दे काय आता आई कच्च काढेल तू. दे की घे कच्च इकडे ना ते तिकडे आळणी करा ना. तू अरे सांग टाकायला मला. घट्ट होणार ना. शिजता पूर्ण हे नाही, बसणार. नाही, हे करा नाही त्यातले आई आई. पण एक कुकर मा शिजाडा असता आळणी बी होईल असं दुसरीकडे लगे फोडणी देता उनी असती. भाजी पाहिजे तशीच आहे असती. आता मला तू ही भाजी सांगी कच्ची काढा ना, परत का या कांदा बिंदा परत दुसरीकडे हे करा ना. आता तू सांग. पण दुसरीकडे काय करायचं आता? हे घट्ट होईल ना. तुला घट्ट पाहिजे नाही ना. मी तो विषय नाही बोलत आहे तुम्हाला. डबल कुटाणा होईल. कुटाणा करण्यापेक्षा एका कुकर मध्ये दोन्ही शिजवले असते एकत्र. आणि तुम्ही काढून आणि तुम्ही आळणी काढून घ्यायची होती आणि त्याच भाजीला लाल तिखट घालून मिरचीची फोडणी दिली होती द्यायची बोल ना. होती. मी करतोय बरोबर. सबका दिमाग अलग अलग चलता है. भांडा त्यासले नाही कसा राहतस ना. अरे मग भांडे नाही का? बरोबर आहे. आता अख्खं किचन तुम्ही भरवलंय. तुम्ही सांगा बरं, तुम्ही नका करत जाऊ. तुम्ही काहीच काम नका करत जाऊ. हे सगळं आवरावं मला लागतं. इचकता काय तुम्ही नाही आवरून दे तिकडचं. अरे, मग आवर. आता डबल कुटाणा नाही होय ना का खरं. तू एक कुकर मध्ये जर भाजी शिजाडी घेती एक कुकर ना कांदा टमाटर टाकी सगळं एकत्र टाकी मस्त अद्रक लसूण पेस्ट आणि मग आणि मग बाजूला- शिजाडी बाजूला काढी त्यांनाच फोडणी देतानाच ठेवणी हा मग तेव्हाच भाजी होईल. लगेच आणि कुकरनं शिट्टी मग 2 ते 3 कुकरनं शिट्टी मग ते चिकन बी काय शिजलं करू? असतं. एवढा वेळ मी काय लागला असता. म्हणतो कुकर मध्ये टाकू का? जा ते कुकर मध्ये टाकू का? टाकायचं का? म्हणजे भांडं बघा आणि काम केलं मग नुसतं. काय मला विचारतच आहे की काय करू काय नाही. आता याचा आळणी तुम्ही दुसरीकडे टाकणार का? त्या हा मग ते हे करून त्याच्यातच टाकलं. हा 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 मग चालेल कर. आता मला काय माहित नव्हतं भाजीची उलट जायचं म्हणतं. मला तिखट नव्हतं खायचं तर मग मी आळणी काय असं. मग आणि खायचं ना तर मग सगळं एकत्र शिजवायचं आणि ते बाजूला काढून घ्यायचं आणि बाकी त्याच्यानं सगळं टाकायचं. माझं ऐकत जा ना. पण मी सांगते ना ऐकत जा. काय काहीतरी बोलते ते ऐकत जा जरा. काय बोलते? तुम्ही घरच्यांचं ना ऐकत माझं काय ऐकणार आहे. माहिती तुला? माहितीये मला. कशाला सांगते?
म्हणूनच डोकं मग ते फोडून चिकन, फायदा नाही शिजणार नाही पण कच्चंच राहील तसं. मग नाही मी नाही खाणार ते कच्चं नाही राहणार त्याचं. असं शिजणारच नाही ते चिकन आणि मला शिजलं माहिती तर? आहे नाही शिजणार पाणी टाका अजून नाही थोडं. शिजणार असं मग ते पूर्ण हे होईल आणि मग परत नंतर पाणी टाकशाल ना मग बरोबर लागणार नाही ते. लय पातळ होईल ते. नाही शिजन ना मग ते चिकन बी शिजेना मग. वरून प्लेट ठेवली ना तर शिजून जाईल ते. शिजाडा मग करा मी सांगतो ना. मग तुम्ही सांगता तसं करा बस तुम्ही करा आणि तुम्हीच खा अरे खंडे कोणासाठी बनवले ते? कोणासाठी मग मला विचारलं का तुम्ही मला खायचंय तर तुला काय बोललो मी? अरे पण कॉमन सेन्स आहे कुकरमध्ये त्या गोष्टी करायच्या एका दुसरी याच्यामध्ये तुम्हाला आणि काढून त्याच्यात फोडणी टाकता आली असती ती ग्रेव्ही पण झाली असती अरे याची ग्रेव्ही होणार ग्रेव्ही सारखं झालं असतं ते फक्त ते आळणी असलं असतं ना मी त्याच्यामध्ये ते लगेच फ्राय करून घेतलं असतं लाल तिखट आणि गरम मसाल्यामध्ये मला तसंच पाहिजे होतं फक्त अरे मग हे आळणी तोच प्रकार होणार आहे. जाऊ दे बरं झालं पातळ आहे ना मग त्याला पण होईल त्याले tomorrow. गुड मॉर्निंग गाईज सगळ्यांना बघा आम्ही सकाळ सकाळ इकडे काय करतो फॅन घेतला आम्हाला पंख्याचं इतकं वेळ आहे ना जिथं पण टेबल फॅन छोटा फॅन इकडे तिकडे डिमांडमध्ये जिथं पण फॅन दिसला ना आम्हाला जिकडे पण म्हणजे तिथं आम्ही असं लगेच मागतो डायरेक्ट रडायला लागतो खाली झोपून घेतो की मला फॅन पाहिजेच म्हणून आता शाळेत जायचा टाईम झालेला आहे तयारी झाली आहे फक्त पावडर लावायचे आणि केस विसरायचे आणि आता पप्पा येतील त्याचे पप्पा मीटिंगला गेलेले आहेत स्कूलच्या मीटिंगला गेलेले आहेत बोलवलेलं काल व्यवसाय बघू दे कोणते भेटले मला व्यवसाय दाखव इकडे व्यवसाय दाखव ना कोणते भेटले कवर लावायला सांगितलं असेल व्यवसायाला व्यवसाय घेऊन नाही बोलवलाय ना आज शाळेत काय टाकलं व्यवसाय मेसेज नाही काय टाकलेला आहे फक्त मीटिंगचा मेसेज टाकलेला आहे काय मीटिंग आहे म्हणून दाखव मला व्यवसाय कसे भेटले त्याचे व्यवसाय चेक करते आता रात्री त्यांनी मला दाखवलं ना वय असे फॅन अशी त्या हा फॅन डीमार्ट मधून घेतलेला आहे फक्त बघायचा आणि घ्यायचा आता हा बंद आहे याला चार्जिंग कोण लावणार करणार मी कोण लावणार आहे आता भेटल्यावर म्हणतो मी लावणार आहे ठीक आहे. तर सम्राट फायनली स्कूलला गेला आहे आज त्याची हाफ डे स्कूल आहे आणि आमच्याकडे एक विशेष गोष्ट म्हणजे अशी की पाणी आज पण आलं नाही आहे म्हणजे आता पाण्याचा आमच्याकडे काय तुटवडा चालला आहे मला ते समजत नाही की नेमकं काय पाऊस पडतोय तरी पण पाण्याचा ठीक आहे आता 3 दिवस झालं पाऊस नाही पडला आहे म्हणून थोडंसं आभाळ ऊन असं आहे थोडासा असा रिमझिम पडला असेल पण लगातार कंटिन्यू पडल्यानंतर आता त्याने विश्रांती घेतलेली आहे थोडीशी तर त्याच्यामुळे कदाचित येत नसेल पाण्याचं प्रॉब्लेम होत असेल सगळे कामं पाण्यावरतीच असतात आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे तर मी बनवली आता दुधी भोपळ्याची भाजी जी माझी खूप 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 फेवरेट आहे माझ्या मम्मीकडे असताना मी खायची आहे बघा बघू शकता तुम्ही मसाला शेंगदाणे लावून मला खूप आवडते खूप म्हणजे खूप आवडते माझ्या मम्मीकडे जेव्हा मी होती तेव्हा मम्मी नेहमी आठवड्यातून 2दा तरी ही भाजी बनवायची आणि मी खूप आवडीने खात होती भाजी मी इकडे आल्यापासून ही दुधी भोपळ्याची भाजी विसरूनच गेलेली कारण की माझ्या मिस्टरांना दुधी भोपळा काय असतो तोच माहीत नव्हता दुधी भोपळा म्हणजे ते मोठं काय कलिंगडासारखं असतं ते काय असतं ते माहीत होतं त्यांना दुधी भोपळा म्हणजे माहीत नव्हतं म्हणजे त्यांनी खाल्ली नव्हती आणि अशी नव्हती खाल्ली तर त्यांना बोली याच्याने रक्त पण असं पातळ होतं चांगली असते खाल्लेली तेव्हापासून खायला लागले खातात वाकडा तिकडं तोंड करून खातात तर काम पण पडलेलं आहे पाणी येईल आणि तुम्ही बघितलंच असेल की भाजीवरनं आमची कशी भांडण झाले ऐकतच नाही ते काय करतात माहिती आहे का मला सरप्राईज द्यायला जातात
आणि सरप्राईज त्यांच्याकडनं होतच नाही तर बोलतच काहीतरी होतं. बरं ठीक आहे, ॲटलिस्ट मग विचारायला तरी हवं ना, की मग त्यांना टेन्शन आलेलं आहे की हिला ही भाजी आवडते का नाही, आता काय माहिती हिचे नाटके आहेत. म्हणून ते घाबरलेले. ते बोलतात एक काम करतो, पार्सल चिकन मागवतो, तू ती भाजी खा बाई, जे जे काय झालं असेल ते आम्ही लोक खाऊ. तर मम्मी आलेली आहे दिवसातनं घरी, तर बसली होती. मग मम्मीला पण टेन्शन आलं. मम्मी बोलते तुमचे भांडण जास्त लागण्यापेक्षा मी घरी निघून जाते, तुम्ही काय पण करा. मग त्यांनीच थांबवलं माझ्या मिस्टरांनी की बसा जेवणच जा म्हणून. मग जेवण वगैरे केलं, पण छान बनवलेलं, 1 नंबर चिकन बनवलेलं. म्हणजे ॲक्च्युली मला ना असं कुठली भाजी जळत असली ना मला लगेच स्मेल येतो. तर मी त्यांना बोलली की भाजी जळते, ते तर नाही नाही मस्त फोनवर बोलत बसले, नाही नाही असं काही नाही झालेलं. ठीक आहे म्हटलं, हा का जाऊन बघा म्हटलं भाजी. तेव्हा बघितली भाजी तर खाली थोडीशी लागलेली होती, पण त्यांनी ना वरती पाणी ठेवलेलं गरम करून, म्हणजे डायरेक्ट हे करायला. पण मला ते करता येत नव्हतं कारण की आमची जी पक्कड आहे ना ती वेगळी आहे. मी अंगावर ओतून घेतलं असतं म्हणून मी त्यांना बोलली की भाजी बघा. आणि ऑलरेडी मी शेपूची भाजी बनवलेली होती पातळमध्ये, पण त्यांना काय माहिती चिकनचं काय आठवलं, त्यांना आळणी खायचं होतं म्हणून मला विचारलं नाही. आणि किचनवरती राडा तो घातलाच वेगळा. पण असं आता फिलिंग्स महत्त्वाच्या, ते नेहमी सरप्राईज द्यायला जातात पण त्यांच्याकडनं काय ना काहीतरी नेहमी गडबड होऊन जाते. मी ते जाऊ चल झालं तर झालं, काय एवढं आपल्यासाठीच केलेलं आहे ना. मग ती बनवली पण चांगली झाली, पण थोड्यासाठी आमचे थोडे भांडण लटकले. असो, नवरा बायकोंमध्ये नेहमी भांडण आणि हे चालूच असतं, राग रुसवाफुगी. सो कसा वाटला आजचा ब्लॉग आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि मी नेहमीच तुम्हाला म्हणत असते की आयुष्य एकदाच भेटतं, ते आनंदाने आणि खूप मस्तीने जगा. सो व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि कोणी माझ्या यूट्यूब चॅनेलवरती नवीन असेल तर त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.